आज पहूर तालुका जामनेर येथे जळगाव जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटनांच्या वतीने मीटिंगचे आयोजन करण्यात आले। मीटिंगमध्ये जळगाव जिल्ह्यातील सर्व संघटनांचे अधिकारी आणि पदाधिकारी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली। मीटिंगमध्ये उपस्थित सर्व मान्यवरांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन समस्त जिल्ह्यातील आदिवासी समाज यांची संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलं। आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये धनगर वर्सेस आदिवासी या आरक्षणाचा जो मुद्दा आहे हा ज्वलंत मुद्दा आहे। त्या मुद्द्यावरती आज आदिवासी समाजाची बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। मुळात म्हणजे आदिवासी समाजाची आधी भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आदिवासी समाजाला ज्या योजनेपासून ज्या हक्काधिकारांपासून वंचित केलं जात आहे त्यांनाही पुरेसं मिळत नाही आणि त्यामध्ये धनगर समाजाला आश्वासन देण्याचं काम आपल्या इथलं सरकार करत आहे। मला एकच सरकारला सांगू इच्छितो की संविधानामध्ये अशी तरतूद आहे की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी। तर कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता ज्यांची जितकी लोकसंख्या असेल त्यांच्या सर्व लोकसंख्येच्या अनुपात आरक्षण दिले गेलं पाहिजे। जर सरकारने संविधानाच्या विरोधात भूमिका घेऊन जर आरक्षण देऊ केलं तर समस्त जिल्ह्याभरातील आदिवासी रस्त्यावर उतरतील आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करतील आणि परत समस्त आदिवासी समाजाला आव्हान करू इच्छितो की आदिवासी समाज असा कमजोर आहे आणि शैक्षणिक राजकीय सामाजिक आदिवासी काय आहे हे दाखवण्याचं काम सुद्धा आदिवासी भविष्यामध्ये सरकारला दाखवेल असं मी त्यांना सूचित करतो, आवाहन करतो। धन्यवाद। क्रांती सर्वांना जय आदिवासी, जय संविधान, जय भारत। मित्रांनो, आज पहूर येथे आम्ही सर्व सहयोगी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी एक मीटिंगचं आयोजन केलेलं होतं आणि ते मीटिंगचा विशेष मुद्दा म्हणजे की या ठिकाणी धनगर समाजाने उपोषण लावलेलं होतं। त्यांचा मुद्दा आहे की आम्हाला एस.टी. कॅटेगरीच्या माध्यमातून तुम्ही एस.टी. कॅटेगरीमध्ये आरक्षण द्या। तर ह्या विरोधार्थ आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे सर्व संघटनेच्या वतीने, आदिवासी संघटनेच्या। आमचा मुद्दा एकच आहे की धनगरांना आरक्षण तुम्ही दुसऱ्या कोट्यातनं कुठेही द्या, आमचा त्यांना विरोध नाही आणि विरोध राहणारही नाही। पण आमच्या एस.टी. कॅटेगरीच्या कोट्यातनं एस.टी. कॅटेगरीला हात न लागता यांना त्याच्यात समाविष्ट करू नये आमची सरकारला पूर्ण विनंती आहे। आणि विशेष म्हणजे आमच्या तालुक्याचे माननीय मंत्री गिरीश भाऊ महाजन हे त्या ठिकाणी सरकारमध्ये आहेत। तर आमची गिरीश भाऊ महाजन यांना पण विनंती आहे सर्व संघटनेच्या वतीने की भाऊ तुम्ही पण सरकारला त्या ठिकाणी सांगावं की ह्या धनगर समाजाला आमच्या आरक्षणाला धक्का न लागता यांना आमच्यात समाविष्ट करू नये आणि यांना जर आमच्यात तुम्ही समाविष्ट करून घेतलं तर आम्हाला समजून जाईल की तुम्ही आदिवासीच्या विरोधात आहे। एवढंच या ठिकाणी आम्हाला बोलायचं होतं आणि ह्याच मुद्द्यावरती या ठिकाणी आम्ही पूर्ण हे मीटिंगचं आयोजन केलं होतं। एवढेच बोलतो आणि थांबतो। जय वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व जयस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर या गावी फिरोजभाऊ तडवी आदिवासी एकता विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमानानं यांनी सर्व संघटनांना आमंत्रित करून एक धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर एक विशेष बैठक बोलवली होती। त्या बैठकीमध्ये असे ठरले की धनगर समाज हा अनुसूचित जमातीमध्ये येत नाही। अनुसूचित जमातीमध्ये ज्या एकूण जाती आहेत 45 त्याच्यामध्ये हा धनगर समाज येत नसल्याने आणि अनुसूचित जमातीमध्ये 36 नंबरला धांगड ही जमात आहे आणि धांगड या जमातीचं महाराष्ट्रामध्ये एक घर आहे असं सुप्रीम कोर्टामध्ये तसेच हायकोर्टामध्ये हे सिद्ध झालेलं आहे। असे असताना सुद्धा धनगर समाजातील काही नेते केवळ राजकीय हव्यासापोटी व जे महाराष्ट्र सरकारने शिंदे फडणवीस सरकारने मध्यंतरी पेसा संवर्ग कृती समितीला जे पदभरती संदर्भात 15 सप्टेंबर पर्यंत जे नियुक्ती देण्याचे आश्वासन दिले होते केवळ ते डावलण्यासाठी व मुद्दा भरकटवण्यासाठी धनगर समाज आरक्षणाचा हा मुद्दा त्यांनी पुढे करून आदिवासी समाजाला धनगर समाजाच्या आरक्षणामध्ये गुंतवून ठेवले। सर्वप्रथम मी
शिंदे फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करतो आणि शिंदे फडणवीस सरकारच्या वतीने डॉक्टर विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली जी GR समिती नेमण्यात आली आहे आणि ज्या GR समितीच्या माध्यमातून एक GR निघाला अशी सोशल मीडियावर सध्या तो सर्वत्र फिरतो आहे, त्या GR हा सर्वत्रपणे रद्द करण्यात यावा अशी आम्ही मागणी सर्व संघटना वतीने करतो. अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत आम्ही जे महायुती सरकारचे ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये जेही नेते असतील ज्यांनी धनगर समाजाला, ज्यांना पूर्ण कायदेशीर प्रक्रिया आणि कायदेशीर चौकटी माहीत असताना सुद्धा केवळ राजकीय हव्यासापोटी त्यांनी आरक्षण देण्याचा आणि त्यांना समर्थन देण्याचा जो काही प्रयत्न केला आहे, त्याला आम्ही त्यांची जागा दाखवून देण्यासाठी येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही प्रसंगी त्यांच्या विरोधात सुद्धा उमेदवार उभे करू आणि त्यांना दाखवून देऊ की आदिवासी समाज हा तुमच्याकडे फक्त देणग्या मागायला, वर्गण्या मागायला, नाचण्या कुदण्यासाठी येत नाही. तुमची भूमिका आहे, तुमचं काम आहे की आदिवासी समाजाचे जे सर्व मुद्दे असतील ते तुम्ही आदिवासी समाजाच्या समस्या सोडवल्या पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा धनगर समाजाच्या विरोधात आमची आदिवासी समाजाची आणि आमचे जे महाराष्ट्रातील नेते आहेत, मधुकरराव पिचड साहेब असतील, झिरवाळ साहेब असतील, लकीभाऊ जाधव असेल किंवा दिनेश शराम साहेब असतील आणि इतर सर्व आदिवासी समाजाच्या संघटना असतील, किरण लहामडे साहेब असतील, तर यांनी जे वेळेस संपूर्ण आदिवासी समाज ज्या पद्धतीनं मार्गदर्शन होईल किंवा आमचे वंचित बहुजन आघाडीचे नेते, वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडीचे नेते अनिलराव जाधव साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली जे वेळोवेळी आम्हाला निर्देश आदेश होतील त्यानुसार आम्ही आमची रणनीती ठरवून प्रसंगी चक्का जाम, प्रसंगी रेल्वे रोको, प्रसंगी धरणे आंदोलन, प्रसंगी तीव्र उग्र आंदोलन आम्ही करू. परंतु धनगर समाजाला आम्ही आदिवासी समाजामध्ये तसूभरी घुसू देणार नाही, हा आमचा सरकारला निर्वाणीचा इशारा आहे. तसेच धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण दिल्यास दिनांक 30 तारखेनंतर आचारसंहिता जर लागली नाही विधानसभेची तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्का जाम आंदोलन करणार आहोत आणि चक्का जाम आंदोलनाची जर कायदा सुव्यवस्था बिघडली त्याला सर्वस्वी जबाबदार स्थानिक प्रशासन व स्थानिक सरकार राहील, याची नोंद घ्यावी. फिरोज कालू तडवी, आदिवासी एकता विकास समिती, महाराष्ट्र राज्य. आज पहूर या ठिकाणी धनगर समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करू नये या निमित्त या ठिकाणी आम्ही बैठक घेतली. तर आम्ही धनगर समाजाला आमच्या अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावा हे आम्ही कधीही सहन करणार नाही. परंतु सरकारने जे समिती नेमली की धनगर समाजाच्या संदर्भात का धनगर समाजाला आरक्षण देऊ, तर आमचे 25 आमदार राखू कोट्यावर आज निवडून आलेले आहे विधानसभेचे. त्या आमदाराचा सरकारने विचार घेतलेला आहे का? नाही घेतला. मग जर तुम्ही आमच्या समाजाला एकाकडे ठेवून आणि तुम्ही परस्पर जर निर्णय घेत असेल तर अख्खा महाराष्ट्राचा काय पुऱ्या भारताचा समाज ह्या गोष्टी सहन करणार नाही. एवढंच बोलून मी 2 शब्द संपवतो.